पुण्यात नंगा नाच करणाऱ्या गौरव अहुजाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। त्याला कोर्टात हजर करण्यात आले। कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। सरकारी वकिलांनी गौरव अहुजाच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे, तर गौरव पळून गेला नाही, स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असा युक्तिवाद गौरवच्या वकिलांनी केलाय। दरम्यान त्याआधी ससून रुग्णालयामध्ये त्याचं मेडिकल करण्यात आलंय। गौरवला कराडमधून ताब्यात घेण्यात आलं होतं, तर पुणे पोलिसांनी त्याचा सातारा पोलिसांकडून ताबा घेतलाय। तर गौरव अहुजाला कराडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय। रात्री उशिरा पुणे पोलिसांनी कराड पोलिसांकडून गौरवचा ताबा घेतला। सकाळी येरवडा पोलिसांनी गौरवला मेडिकलसाठी ससून रुग्णालयात नेलं। मेडिकल नंतर पोलिसांनी गौरवला अटक केली आहे। तर गौरवचा मित्र भाग्येश ओसवालला पोलिसांकडून आधीच अटक करण्यात आली आहे। तर अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केलाय। त्यांनी भाग्येशसाठी कोल्ड ड्रिंक, बर्गर आणि इतर काही साहित्य खाण्यासाठी मागवलं होतं, मात्र पोलिसांनी ते पार्सल परत पाठवलंय। भाग्येश अग्रवाल अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा मित्र आहे आणि तो BMW कारमध्ये बसून दारू पित होता। तर सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे। आमदार सुरेश धस खोक्याचा आका आहे, त्यामुळे धसांना सह आरोपी करा, मुख्यमंत्र्यांनी धसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आता 3 किलोमीटरवर दिवसा ढवळे हरणं मारली जातात, याच्याकडे त्यांचं पियायचं दुर्लक्ष। खोक्या भोसलेने हरणं मारलेले आहेत। एक नाही, याच्यामध्ये पुरावा काल मीडियाने पुरावा दाखवला। त्या एका जाळीमध्ये 150 हरणं गुंतून त्याच्यामध्ये नंतर त्याची हत्या झालेली आहे। म्हणजे हे लक्षात राहू द्या की सुरेश धस यांनी ह्या आरोपी डायरेक्ट वाचवला आहे, गुन्हा सुरुवातीला दाखवू दिला नाही आणि आज देखील एवढं मोठं हे कांड होतंय, हरणांचं कांड होतंय, लोकांना मारलं जात आहे, याच्यावर प्रचंड स्वरूपामध्ये गुन्हे आहेत। आणि आमच्याकडे माहिती अशी आहे की 70-80% गुन्हे दाखल झालेले नाहीत। हे सगळे गुन्हे पोलिसांना सांगून, पोलिसांवर दबाव टाकून सुरेश धसांनी खोक्याला सांभाळले, वाचवले, खोक्याला पोचले आणि याचा वाटा काही सुरेश धसकडे जातोय का याचा पोलिसांनी तपास करणं महत्वाचं आहे। माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये, जी परिस्थिती या भागामध्ये तयार झाली, याला कारणीभूत जर तुमचा माणूस असेल तर तुम्ही सुरेश धस साहेब राजीनामा दिला पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। तर बीडचा हा खोक्या तर महाराष्ट्राचा वीरप्पन निघालाय असं आम्ही का म्हणतोय? खोक्याच्या घरी पोलिसांना नेमकं काय मिळालंय आणि खोक्या नेमका कुठे आहे, पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। वन्य प्राण्यांचा कर्दनकाळ, बीडचा खोक्या। खोक्या भोसले महाराष्ट्राचा नवा वीरप्पन। धसांचा शिकारी खोक्या अद्याप पिंजऱ्याबाहेर। ही जीवघेणी हत्यारं जरा नीट निरखून पहा। हीच ती हत्यारं आहेत जी वन्य प्राण्यांवर सपासप चालवून त्यांना जीवे संपवत होती। याच हत्यारांनी अनेक निष्पाप मुक्या प्राण्यांना संपवलं। ही तीच हत्यारं आहेत ज्यांनी बीडच्या शिरूरमधील खोक्याच्या सफेद कॉलरचा बुरखा फाडून त्याचा पर्दाफाश केलाय। होय, ही दृश्य आहेत भाजपच्या भटके विमुक्त सेलचा पदाधिकारी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरातील। यात वन्य प्राण्यांच्या मांसासह धारधार शस्त्र, जाळी, वाघूर आणि बरच काही आढळलंय। नेमकी ही कारवाई कोणी केली आणि त्याच्या घरात काय सापडलं, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरी 40 वनाधिकाऱ्यांची धाड।
छाप्यामध्ये 3 कोयते, पिंजरे सापडले. मोर पकडण्याचं जाळं छाप्यात सापडलं. हरिण पकडण्याचा फास वन विभागाला सापडला. लोखंडी प्लेट्स आणि सुकं मांसही सापडलं. वन विभागानं केलेली ही कारवाई आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. कारण या कारवाईत 1-2 नव्हे तर चक्क 40 अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकून हे साहित्य जप्त करत कारवाई केली आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेचे आतापर्यंत अय्याशीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तो कधी मुलांना धमकावताना, कधी पैसे उधळताना, तर कधी बॅटनं मारहाण करताना दिसतोय. अशा प्रकारची वृत्तवाहिन्यांमध्ये माहिती सांगितलेली आहे. मी आमच्या अधिकाऱ्यांना त्याची खातरजमा करायला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी जर गुन्हा केला असेल तर त्यांना त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं सामोरे जाऊन त्यांना सजा केली जाईल. वन विभाग कसं गुन्हे दाखल करील त्याच्यावर? जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचारी लोकांची काय हिंमत आहे गुन्हा दाखल करा त्याच्यावर? कारण त्याला खायला लागतंय ना. हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण. मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर. मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत. त्या ठिकाणी सहआरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे. दुसऱ्याला म्हणतो अक्का, आता हे तर अक्काचा अक्का झाला ना. हा, अक्काचा अक्का झाला. पण आता वन विभागानं केलेल्या कारवाईत हा खोक्या भोसले शिकारी करून वन्य प्राण्यांची तस्करी करत असल्याचाही संशय बळावतोय. कारण केवळ हरिण, काळवीट, सशांसोबत तो मोरांचीही शिकार करत होता. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाईचा फास आवळला जातो. तशी माहिती वनमंत्र्यांनीही दिली. खोक्याच्या शिकारीचं मांस हे सुरेश धसांच्या ताटात जातं असं म्हणत सुरेश धसांवर देखील आता आरोप करण्यात येतोय. सरपंच हत्या प्रकरणावरून बीडमधील गँगवॉर आणि ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचं दर्शन अवघ्या राज्याला झालं. त्यामुळे आणखीन किती वाल्मिक कराड आणि खोक्या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवत अजूनही मोकाट फिरतायत यावर गृह विभागानं आत्मचिंतन करायलाच हवं. राष्ट्रीय पक्षाची शिकार करणारा खोक्या हा राष्ट्रीय पक्षाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे या खोक्याचं पॅकिंग करून त्याची रवानगी थेट तुरुंगात कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. वळतो पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज सांगोल्यात मूक मोर्चा काढण्यात आलाय. वाल्मिक कराडला फाशी द्या अशी मागणी संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आली. आज संपूर्ण सांगोला शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय. सांगोला बंदमुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल मात्र ठप्प झाली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी आणि त्याचबरोबर आमचे संतोष अण्णा देशमुख सरपंच यांच्या हत्येचे जे प्रमुख सूत्रधार आहेत, प्रमुख आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि त्यांना पाठीराखण करणारे, त्यांना राजकीय पाठबळ देणारे धनंजय मुंडे यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तर दुसरीकडे माझ्या वडिलांना न्याय द्या अशी मागणी बारामतीच्या मोर्चातून वैभवी देशमुख हिनं केली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत मोर्चा काढण्यात आला. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झाले. मी ठरवलं होतं मला शेवटचा माझ्या वडिलांचा चेहरा बघायला भेटणार. मला माझ्या वडिलांचा चेहरा बघायचा होता. पण त्यांना ते आणलं होतं त्या परिस्थितीत, त्यांना मेनकापडमध्ये आणलं होतं. त्यांनी खरंच इतक्या काय चुकी केली की त्यांच्यावर ही वेळ आली. जर आपण ही एकी आज नाही जपली, माझ्या वडिलांना जर आपण न्याय मिळवून नाही देऊ शकलो ना, तर खरंच त्यांचं जे बलिदान आहे ते व्यर्थ जाईल आणि हे आपल्याला जाऊ नाही द्यायचं. कारण की जी बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे. कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये. आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते. पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना नागपाड्यातील मिंट रोडवरील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंग मध्ये घडली आहे. तर निर्माणाधीन इमारतीची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना श्वास गुदमरून 4 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, अतिशय दुःखद आणि धक्कादायक ही बातमी आहे। पाण्याची टाकी साफ करताना 4 जणांचा मृत्यू झालाय। नेमकं या ठिकाणी काय घडलंय? नक्कीच विपत्ती होती। हे जे 5 कर्मचारी होते या स्पेस नावाच्या इमारतीमध्ये पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरले होते। साखर कन्स्ट्रक्शन एक बिल्डिंग होती आणि त्यामध्ये कोणता तरी गॅस हे सगळे कर्मचारी बेसिक आढळून आले। त्यांना जे रुग्णालयात दाखल केले तर त्यातील किंवा मृत घोषित करण्यात आलं। नेमकं आता या टाकीमध्ये कोणत्या प्रकारचा ऑइल घुसला होता का, कोणती गॅस गॅस झाली होती का, या अनुषंगाने सध्या पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। आणि आपण अतिशय दुर्दैवी घटना म्हणाली कारण 4 कर्मचाऱ्यांचा डायरेक्ट मृत्यू झालेला आहे। घटना पोलीस दाखल झाली आहे। तपासाला देखील सुरुवात करण्यात आली। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय काही कामगार हे या टाकीमध्ये उतरले होते, मात्र त्यापैकी 4 जणांचा गुदमरून मृत्यू झालेला आहे आणि जे वाचलेले आहेत त्यांना जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। तर ही घटना नागपाड्यातील मिंट रोडवरील बिस्मिल्ला स्पेस बिल्डिंग मधली आहे। मुंबईतला हा परिसर आहे आणि निर्माणाधीन इथे इमारत होती। या इमारतीची पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना श्वास गुदमरून या 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला। आणि बातमी आहे परभणीमधून। परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचं छगन भुजबळांनी सांत्वन केलंय। सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे। या प्रकरणात कारवाई करायला हवी, या संदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला स्पष्ट आहे। आणि कारवाई ही सगळी माणसं सारखीच असतात, कायदा सगळ्यांना सारखा आहे। त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या कानावर। आणि आता बातमी आहे राज ठाकरेंसंदर्भातली। राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली आहे। सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले। मी गंगेचं पाणी पिणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर नेमकं राज ठाकरे काय म्हणालेत आपण ऐकूयात। आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यात घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। आणि आता महत्त्वाची बातमी, मुंबई महानगरपालिकेच्या पैशांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोळा आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। 90,000 कोटींच्या ठेवी या सुरक्षा म्हणून उद्धव ठाकरे यांनी ठेवल्या होत्या। 3 वर्षांपासून निवडणूक नाही, प्रशासकीय कारभार चालतोय। या 90,000 कोटींच्या ठेवींवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून पंतप्रधान मोदींचा देखील डोळा आहे, असा आरोप राऊतांनी केलाय। अर्थव्यवस्था जी शिवसेनेची सत्ता असताना अत्यंत सक्षम आणि मजबूत होती। 90,000 कोटींच्या ठेवी या एक सुरक्षा म्हणून आम्ही ठेवल्या होत्या माननीय उद्धव साहेबांच्या आदेशानं। पण 4 वर्षापासून निवडणुका नाहीत, प्रशासकीय कारभार आहे आणि त्या 90,000 कोटींच्या ठेवीवर प्रधानमंत्री मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे सगळ्यांचा डोळा आहे। हा जनतेच्या कराचा पैसा आहे। हा राज्याच्या नव्हे तर मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी ठेवला होता। त्या ठेवी मोडून तुम्ही जर कारभार करत असाल तर याचा अर्थ तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे आणि मुंबईची अवस्था अत्यंत बकाल आणि बिकट झालेली आहे। महायुतीत नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येते। नाशिकच्या पालकमंत्रीपदी मंत्री गिरीश महाजनांची वळणी लागण्याची शक्यता आहे, कारण पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा होण्याआधीच गिरीश महाजनांकडून नाशिकच्या कामांचा आढावा घेण्यात आलाय, त्यामुळे चर्चेला उधाण आलंय।
मला या बाबतीत काही माहिती, मी कुंभमेळ्याचा मंत्री आहे, त्यामुळे मला त्यासाठी यावंच लागतं. आता तो पालकपणे तिरडा जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल, पण आता सध्या कुंभमेळ्याची तयारी आपल्याविषयी खूप महत्त्वाची आहे आणि ती तयारीला आम्ही लागलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुठेही कमी होणार नाही किंवा वेळेत आम्ही सर्व कामं ती पूर्ण करणार. तर इकडे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये एका शिक्षिकेचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 4 गुंडांनी शिक्षिकेच्या पतीला मारहाणही केली आहे आणि याच परिसरात 3 दिवसांपूर्वी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या मुलीसह तिच्या पालकांना मारहाण करण्यात आल्याचं देखील आपण पाहिलं होतं. पार्किंगच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रगती जांभूळकर, विकास जांभूळकर, नितीन काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर आपण ही 2 दृश्य पाहू शकतो. आज शिक्षिकेसह पतीला या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे आणि याच ठिकाणी काल मुलीसह पालकांना देखील मारहाण करण्यात आली होती काही गुंडांकडून. लव जिहाद विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेतली आहे. लव जिहाद विरोधातील कायदे कठोर केले जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यात लव जिहादची जवळपास 1 लाख प्रकरणं आहेत आणि या प्रकरणांचं विशेष समितीकडून सखोल विश्लेषण सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर आता मालेगावातून धक्कादायक बातमी समोर येते. मालेगाव शहरातील एका तरुणानं जिवंतपणी स्वतःच्या मृत्यूचा दाखला बनवलाय. बचत गटाचं कर्जाचे पैसे फेडण्यासाठी त्यानं हा मार्ग निवडलाय. या प्रकरणी मालेगावात शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर दोन्ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पहिलं नाव आहे मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर. याच्या नावाने तो मृत्यू दाखला बनलेला आहे. ॲप्लिकेशनमध्ये ज्या इस्माने ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कम्पेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोघंही इस्मांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला 11 मार्चपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे. आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 12 मार्चपर्यंत 3000 रुपये जमा होणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काही लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे पैसेच जमा झालेले होते आणि त्यावर अदिती तटकरेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. तर अदिती तटकरे यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये 2 टप्प्यात जमा करण्यात येणार. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार आहे असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलं. आणि आता राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुश खबर आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील सेविकांसाठी 1,92 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. तर पुढील काही दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एका अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे पैसे वर्ग करण्यात येणार आहे. आणि आता बातमी आहे क्रिकेट प्रेमींसाठी. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 धक्के दिलेत. कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या आहेत तर वरुण चक्रवर्तीने 1 विकेट घेतली आहे. न्यूझीलंडने 100 धावांमध्ये 4 विकेट गमावल्या आहेत. तर सलामीला आलेला यंग विल 15 तर सचिन रवींद्र 37 धावांवर बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकावर आलेला केन विलियम्सनंही 11 धावा करून पवेलियनमध्ये तो परतलाय. रवींद्र जडेजाने लॅथमची विकेट घेत 4था धक्का दिला. तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी. क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला 4 धक्के दिलेले आहेत. कुलदीप यादवने 2 विकेट घेतल्या आहेत तर वरुण चक्रवर्ती याने देखील 1 विकेट घेतली आहे. तर संपूर्ण भारताचे डोळे या मॅचकडे आज लागलेले आहेत. न्यूझीलंडने 100 धावांमध्ये 4 विकेट्स गमावल्या आहेत.
आणि आता वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे बीडमधून। बीडच्या शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेने ढाकणे कुटुंबाला अमानुष मारहाण केली आणि त्याची कुंडलीच बाहेर निघाली आहे। खोक्याने वन्य प्राण्यांची शिकार केल्याचं देखील समोर आलंय। त्यामुळे आता खोक्याच्या घराची झडती घेऊन शिकारीसाठी वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलंय। 150 ते 200 प्राण्यांचे जीव घेतल्याचं देखील समोर आलंय। वन्य प्राण्यांचे मांस हे सर्व वन विभागाने जप्त केलंय। तर आपण पाहतोय सतीश भोसले याचे काळे कारनामे दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळत आहे। एक छोटा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्या व्हिडिओमध्ये त्याने मारहाण केली होती आणि त्या व्हिडिओ नंतर आता नवनवीन खुलासे या प्रकरणामध्ये होत आहेत। तर काही इल्लीगल धंदे देखील हा खोक्या करत होता। त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कुटुंबाला मारहाण केल्यानंतर तो शिकारीचा देखील शौकीन होता, ही बाब समोर आली आहे।